हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे सोमवारचा। सोमवारच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला श्रीरामांची प्रतिष्ठापना सोहळा झालेला आहे आणि मीही माझ्या घरामध्ये ना श्रीरामांची ही जी मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे तिची स्थापना केलेली आहे। तर छानपैकी मी सकाळी ना लवकर उठून पूर्ण घराची साफसफाई वगैरे करून घेतली होती। त्यानंतर दरवाजाच्या बाहेर रांगोळी, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं। त्यानंतर खूप छान असा मी स्वयंपाक बनवला होता, ज्यामध्ये मी पुरी, भाजी आणि शिरा बनवला होता। त्यानंतर 12:30च्या आसपास जो मुहूर्त होता त्या मुहूर्तावरती आम्ही श्रीरामांची पंचामृत पाणी वगैरे घालून अभिषेक वगैरे करून घेतला आणि खूप छान पद्धतीने मंदिरामध्ये त्यांची स्थापना वगैरे केली, आरती झाली। त्यानंतर धूप वगैरे सर्व काही करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून देवाला नैवेद्य दाखवला, देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वांनी जेवण केलं। तर इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेलच। त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो त्या दिवशीचाच आहे पण संध्याकाळचा आहे। हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा वार आहे सोमवार। आज श्रीरामांची प्रतिष्ठापना वगैरे जे होतं ना ते झालेलं आहे। त्यानंतर आता जी वेळ आहे ती आहे संध्याकाळची। टायमिंग झालेला आहे, जवळजवळ 5:45 वाजत आलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। श्रीरामांच्या मंदिरामध्ये, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, त्याचबरोबर जेवढे होतील तेवढ्या मंदिरामध्ये ना जाऊन दर्शन करणार आहोत। दुपारी जायचं होतं पण माऊ झोपलेली होती, राजवीर दादा झोपलेला होता, त्यामुळे नाही जायला झालं। तर बस मग तयारी वगैरे केलेली आहे आणि आता निघालेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। तर आम्ही इथे आलेलो आहोत श्रीराम मंदिरामध्ये। इथं एवढी गर्दी होती की विचारू नका। पाहू शकता तुम्ही इथं खूप गर्दी आहे आणि जेमतेम कसं करून मी देवदर्शन केलेलं आहे, त्यामुळे मी ते डिटेलमध्ये तुमच्यासोबत नाही शेअर केलेलं। तर हे आहे मंदिर श्रीरामांचं। आणि इथे तुम्ही पाहू शकता ढोल ताशाची जी मिरवणूक आहे ना ती निघालेली आहे। आणि इथे ना एक ज्वेलर्सचं दुकान होतं, तर त्यांनी सेम टू सेम श्रीरामांचं जे मंदिर आहे ना त्याची प्रतिकृती इथे तयार केलेली आहे। खूप सुंदर फुलांनी ती सजवलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे।
मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर हे आहे हनुमानजींचं मंदिर, तर इथेही आम्ही दर्शन करण्यासाठी आलेलो होतो। तर इथे ना दिवे वगैरे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं। पहा, खूप साऱ्या पंत्यांमध्ये तेल वगैरे भरून, वाती भरून ना ठेवलेल्या होत्या मंदिराच्या समोर, पण दिवे लावण्यासाठी ना खूप लोक, म्हणजे खूप कमी लोक होते तिथं। तर म्हटलं चल आपणही यामध्ये ना थोडासा हातभार वगैरे लावूया, आणि त्यामुळे ना तिथं जेवढ्या पंत्या वगैरे दिवे वगैरे ठेवलेले होते ना सर्व आम्ही इथं ना सर्वांनी एकत्र मिळून ना पेटवलेले आहे। असंही आम्ही दर मंगळवारी शनिवारी या मंदिरामध्ये सारखं येत असतो ना, तर इथले महाराज पंडित वगैरे सर्व आमच्या ओळखीचे आहेत। तर खूप साऱ्या पंत्यांनी ना पूर्ण मंदिर जे आहे ना ते छान असं सजवलेलं होतं। खूप साऱ्या जणांनी मिळून ना एकत्रित पंत्या लावायला मदत केलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही। तर इथे वरच्या बाजूला ना खूप उंचावरती हे दिवे ठेवलेले होते, तर तिथं माझा हात पोचत नव्हता। तर मग त्या खिडकीमधले जे दिवे आहेत ना ते यांनी लावलेले आहेत। बाकीचे या बाजूचे जे आहेत ते अजून दुसरे जण होते, काही जण त्यांनी मिळून लावलेले आहेत। आणि समोरची ही जी खिडकी दिसत आहे ना, इथे अजून दिवे लावायचे बाकी आहेत। आणि सोबतच या मंदिरामध्ये ना भंडाराही होता, तर स्वयंपाकाची तयारी ही सुरू आहे। पाहू शकता तुम्ही, एका बाजूला भाजी वगैरे बनवण्याचं, पुरी वगैरे बनवण्याचं ना तयारी सुरू झालेली आहे। आणि खूप सारे लोक ना दर्शनासाठी आलेले होते। मंदिरामध्ये जाऊन आलेला होता मी घरी, मठामध्ये जायला नाही झालं कारण उशीर झाला होता। आता मी घरामध्ये ना दिवे लावायचे आहेत, तर सर्व दिवे ना काढून घेतलेत। पटपट दिवे वगैरे लावतो, त्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये जायचंय। हां चला, पटकन दिवे पेटवायला मदत करा सर्वजण, चला। तर आजच्या दिवशी आपल्याला जशी काय एक दिवाळी सेलिब्रेट करायची होती, तर त्या हिशोबाने आम्ही पूर्ण घरभरणं छान असे दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत। आणि दरवाजाच्या बाहेर रांगोळी वगैरे मी सकाळीच काढली होती, तर तिथेही छान असे मी दिवे वगैरे सर्व पेटवून घेतले। तर होतील तेवढे दिवे मी आमच्या घरामध्ये लावलेले आहेत।
दिवे ना पेटवून घेतलेले आहेत पहा. मस्त दिवे लावलेत मी इथं. या भिंतीच्या बाजूला लावलेत काही, इथं समोर लावलेत आणि खिडकीच्या बाहेर पण काही ठेवलेत, दरवाजाच्या बाहेर पण ठेवलेले आहेत. हो मस्त डबल दिवाळी झालेली आहे यावर्षी. काय बेटी तुला मस्त वाटतं ना दिवे लावले तर? चला पूजा वगैरे दिवाबत्ती सर्व करून झाले, दिवे पण पेटवून झाले. आणि आज आहे हनुमान मंदिरामध्ये भंडारा. तर आम्ही आता निघालेलो आहोत हनुमान मंदिरामध्ये भंडाऱ्यासाठी. चला टायमिंग 8:30 वाजलेले आहेत आता. 8चा टायमिंग होता. दिवे वगैरे सर्व लावायला थोडासा वेळ लागला. त्यानंतर घरातलं पण दुसरं बाकीचं काम होतं ते पण केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत. चला तिला स्वेटर पण घालून घ्या. स्वेटर घाल तर इकडे चल चाबला जायचं मंदिरात. कशी नाचत ती लय मस्त नाचत होती ती. तर आम्ही पुन्हा मंदिरामध्ये आलेलो आहोत. खरं तर हे जे इथले पंडित आहेत ते आमच्या खूप ओळखीचे आहेत ना. आमचा असा विचार नव्हता की रिटर्न पुन्हा मंदिरात यावं, कारण आम्हाला स्वामींच्या मठामध्येही जायचं होतं. पण त्यांनी खूप आग्रह वगैरे केला तर मग आम्ही पुन्हा इथं आलेलो आहोत. तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना पुऱ्या कमी पडलेल्या होत्या. जास्त ना लोकांची भंडाऱ्यासाठी गर्दी वाढायला लागली, पुऱ्या कमी पडायला लागल्या. त्यामुळे मीही इथं मदत केलेली आहे. जवळजवळ 10 ते 15 किलोच्या पुऱ्या ज्या आहेत ना ते मी इथं लाटायला ना मदत केलेली होती. आणि सर्वजण तुम्ही पाहू शकतात मस्त असा देवाचा भंडारा जो आहे ना तो एन्जॉय करत आहेत. आणि इथे मी तुम्ही समोर पाहू शकतात मी पुऱ्या वगैरे लाटायला मदत करत होते. तर मी एकटेच नाही तर इथं जेवायला येणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो जेंट्स असो लेडीज असो, खूप साऱ्या जणांना पुऱ्या लाटण्यासाठी पुऱ्या तळण्यासाठी तर कुणी ना पीठ मळून देण्यापर्यंतची जी मदत आहे ना देवकार्यासाठी केलेली आहे. तर असो देवाच्या कार्याला आपलाही थोडासा हातभार लागला तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मग आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर ना झाडावरती लाइटिंग वगैरे अशी केलेली आहे. तर आम्ही आलेलो आहोत आता घरी. टायमिंग झालेला आहे 11:15 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि अजून पण मंदिरामध्ये ना थोडेफार म्हणजे बायका माणसं भरपूर शिल्लक होते. तिथं पुऱ्या होत्या तेवढ्या लाटायच्या बाकी होत्या तेवढ्या मी लाटून आले. खूप साऱ्या पुऱ्या लाटल्या. जवळजवळ ना 15 किलोच्या 15 किलोचंच पीठ मळलेलं होतं. सुरुवातीला आम्ही गेलो तेव्हा भरपूर बायका करत होत्या. त्यानंतर मग पुऱ्या कमी पडायला लागल्या तर मग मी पण गेले लाटू लागायला. थोड्याशा मी पण लाटल्या. तर मग म्हटलं आता चला सुरुवात केलेली आहे करायला तर शेवटच करून जाऊया. तर बस ते सर्व आवरलं. जेवण वगैरे करून मस्त आम्ही आलेलो आहोत घरी. खूप लेट झालेला आहे आता. सकाळी राजवीरला शाळा आहे तर मला सकाळी 5:30-6 वाजताच उठायला लागेल. तर मी या व्हिडिओचा इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.